नमस्कार. मी तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही सगळे इथं माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. तर तुम्हाला इथं बोलवण्याचं एकच कारण होतं का आत्ता सध्याच्या परिस्थितीत आपल्या आदिवासी भागात जो विकास झालेला आहे आणि ज्या योजना ज्या आहेत, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, त्याच्यानंतर भागात झालेला विकास असेल, तर यावरती मला थोडं चर्चा करायची होती. त्यासाठी सर्व पत्रकार मित्रांना इथं बोलवण्यात आलेलं आहे. तर सर्वप्रथम मी सुरुवात करतोय. आदिवासी भागात ज्या योजना देण्यात आल्या, वैयक्तिक लाभांच्या योजना होत्या, त्या योजनांची माहिती सुरुवात करतोय मी. तर सर्वप्रथम सुरुवात करतोय मी आपल्या आदिवासी भागात ज्या योजना दिल्या होत्या, त्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना होत्या त्या दिल्या होत्या. ज्या योजना देण्यात आलेल्या आहेत त्या आदिवासी भागात जे आपले भागात ज्यांनी आजपर्यंत भागाचं नेतृत्व केलं, गेले 25 वर्षाच्या भागाचं नेतृत्व करतात, तर त्यांनी ज्या योजना आहेत त्याचं सगळ्यात टोटल ज्या योजना आहेत त्या स्वतःच्या नातेवाईकांना योजना दिल्यात, हे मला तुम्हाला याच्यात दाखवायचं आहे. सर्वप्रथम आपण हे करतोय. योजना आहे पहिली योजना जी आहे, योजना पहिली आहे जी जिल्हा परिषद निधी सन 2017-18 ते 2019-20 सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे, निरगुडे पाडळी जिल्हा परिषद गट लाभार्थी आहेत. तर ही त्याची यादी आहे. तर सर्वप्रथम ह्या ज्या योजना आहेत तर ही सेंद्रिय शेतीत प्रोत्साहन म्हणजे गीर गायची योजना ही. तर लांडे साहेबांनी काय केलं, ज्यावेळेस योजना देताना ज्या आपल्या नातेवाईकांना दिल्यात त्याच्या सर्वप्रथम जे नाव आहे सन 2017-18ला एकनाथ सीताराम कोरडे. त्याच्यानंतर त्यांच्या जवळचे हे एकनाथ सीतारामजी कोरडे जे आहेत हे साहेबांचे ज्या आपल्या पंचायत समितीच्या सभापती होत्या अंजनाताई कोरडे यांचे मिस्टर आहेत. त्यानंतर दुसरे जे आहेत प्रकाश रामा रावते. तर हे प्रकाश रामा रावते जे आहेत हे प्रकाश रामा रावते साहेबांचे चुलत मेवणे आहेत, हे गाडगरचे आहेत. त्याच्यानंतर तिसरे जे आहेत चिंतामण मारुती तळपे. तर चिंतामण मारुती तळपे हे साहेबांचे सख्खे मेवणे आहेत. त्याच्यानंतर दुसरे जे आहेत पमाबाई मारुती साबळे, ह्या साहेबांची सख्खी बहीण आहे पमाबाई मारुती साबळे जी आहे ती. त्याच्यानंतर जे दुसरे एक आहेत बाळू सखाराम लांडे. बाळू सखाराम लांडे हे साहेबांचे छोटे बंधू आहेत. तर ह्या ज्या योजना आहेत ह्या साहेबांनी यांच्या स्वतःच्या घरात दिलेल्या आहेत. तर आता हे त्यात महत्त्वाचा विषय असा होता का एकनाथ सीताराम कोरडे जे आहेत, तर एकनाथ सीताराम कोरडे हे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. तर एकनाथ सीताराम कोरडे हे एस टी महामंडळात नारायणगाव आगारामध्ये वाहक आहेत. तर ही आपण वाहकांची जे आपण ह्या माहिती अधिकारात जे मागवलं होतं ही वाहक यादी आहे. तर हे आहेत एस टी महामंडळात कामाला. म्हणजे साहेबांनी काय केलं, स्वतःचे जे नातेवाईक होते त्या नातेवाईकांना जे सर्व्हिसला होते यांना योजना दिल्या, पण गरिबांना ह्या मोठ्या योजना दिलेल्या नाहीत आजपर्यंत. साहेबांनी काय केलेलं आहे, ज्या योजना आहेत छोट्या योजना, मग त्याच्यात ताडपत्री आसन, गिरण आसन, ह्या इतर लोकांना दिल्या, पण ज्या मोठ्या मोठ्या योजना होत्या ह्या योजना त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना देण्यात आली. ही आहे आपली गिरगाय योजना. त्याच्यानंतर दुसरी योजना आहे आपली म्हणजे दुसरं साहेबांचे नातेवाईक म्हणजे जवळचे, जिथून साहेबांची टोटल सूत्र हल्ली जातात, जे सगळे हे पाहतं साहेबांचं काम बाकीचं, तिथून ती सगळी टोटल सूत्र हल्ली जातात. ते आहेत कृष्णा लांडे. कृष्णा लांडे हे जे आहेत त्यांचे आपण हे गव्हर्नमेंट सर्वंट होते, सोमतवाडी शाळेवरती कामाला होते स्वयंपाकी म्हणून. तर यांची आपण माहिती अधिकारात यांचं हे घेतलेलं आहे. तर हे जे स्वयंपाकी आहेत कृष्णा मारुती लांडे हे स्वयंपाकी आहेत. हे आत्ता रिटायर झाले. रिटायर कधी झाले ते 31/5/2025ला हे स्वयंपाकी रिटायर झालेले आहेत आत्ता. तर यांनी कुठकुठल्या योजना घेतल्या, तर हे सर्व्हिसला असताना देखील यांनी मोठमोठ्या योजना घेतलेल्या आहेत. त्यांची पहिली योजना आहे 2 HP इलेक्ट्रॉनिक कळबाकुट्टी मोटार, ही यांच्या स्वतःच्या नावावरती घेतलेली आहे कृष्ण मारुती लांडे. त्याच्यानंतर दुसरी जे साहेबांची योजना आहे सोनाली कृष्ण लांडे, ही त्यांची मुलगी आहे कृष्ण मारुती लांडे यांची. तिच्या नावावरती काय घेतलेलं आहे कोंबड खुराडा. ही योजना आहे आधी 2017-18 मध्ये घेतलेले आणि ते आत्ता 25ला रिटायर झालेले आहेत. त्याच्यानंतर तिसरी जी योजना आहे त्यांच्याच घरात कुटुंबात सोनाली कृष्णा लांडेच्या नावावरती, तर त्याच्यावरती आहे शेळी गट, 10 शेळी आणि 1 बोकड. हा पण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरात घेतलेला आहे. चौथी जी योजना आहे त्यांची 7 HP ओपन एअर मोटर पंपसेट, तो आहे हिराबाई कृष्ण लांडे, म्हणजे कृष्ण लांडे त्यांच्या ह्या मिसेस आहेत. त्याच्यानंतर पाचवी जी योजना आहे 2020-21ला घेतली,
थेट लाभ असताना हस्तांतर 75% अनुदानावरती 90 mm PVC पाईप आहेत लाभार्थी. हे आहेत हिराबाई कृष्ण लांडे. म्हणजे हे जे कृष्ण लांडे आहेत, हे कृष्ण लांडे सर्व्हिसला असताना आपल्या आदिवासी विभागात हे कामाला होते. त्यांनी ह्या टोटल एकंदरीत स्वतःच्या कुटुंबामध्ये हे 10 योजना घेतलेल्या आहेत. म्हणजे याच्यात साहेबांनी स्वतःचा नातेवाईकांना हे सगळ्या योजना दिल्या आहेत. मोठ्या मोठ्या ज्या योजना आहेत हे यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर साहेबांचे जवळचे जे सहकारी आहेत, म्हणजे साहेबांचे जवळचे पाहुणे प्रकाश रामा रावते. आता प्रकाश रामा रावतेंचं जर आपण पाहिलं, म्हणजे अनिल रावते आहेत त्यांचे वडील, जे आता साहेबांची टोटल सोशल मीडियावरती या करतात जाहिरात. ते प्रकाश रामा रावते हे अनिल रावतेंचे वडील आहेत. तर प्रकाश रामा रावतेंनी पहिली घेतली होती त्यांच्या ह्या गिरगायची योजना होती पहिली. ती योजना होती 2020-19ला. त्याच्यानंतर जे अनिल रावते आहेत त्यांची शेळी गट पुरवणे, म्हणजे त्यांच्यावरती शेळी गट पण घेतलेले अनिल रावते, म्हणजे ही दुसरी योजना आहे. त्यानंतर तिसरी योजना त्याच कुटुंबात आणि त्याच घरात प्रकाश रामा रावते यांना दिलेलं होतं 9 mm PVC पाईप, ही योजना होती. त्याच्यानंतर जे चौथी योजना आहे प्रकाश रामा रावते 2 HP कडबाकुटी. म्हणजे हे एकाच कुटुंबात हे सगळ्या योजना दिल्या जवळच्या पाहुण्यांना. त्याच्यानंतर हे आहेत अनिल प्रकाश रावते यांना काही शेळी गट पुरवणे, हा शेळी गट आहे. त्याच्यानंतर 6वी जी योजना आहे प्रकाश रामा रावते 7 HP ओपन वेल मोटर. तर हा सण आहे 18-19 7 HP. त्याच्यानंतर हे होतं 18-19ला ओपन वेल मोटर पंप सेट. त्यानंतर तेच प्रकाश रामा रावतेंच्या नावावरती 7 HP ओपन वेल मोटर पंप 20-21ला पण त्यांना दिले. पुन्हा सलग 18-19ला दिले आणि 20-21ला पण दिले. त्याच्यानंतर एक विहीर पण दिले त्यांना. म्हणजे हे सगळे साहेबांचे नातेवाईक आहेत जवळचे. त्यानंतर जे आहे 9वी योजना वनिता अनिल रावते महिलांना पीठ गिरण, ही पण त्यांना देण्यात आलेली आहे. म्हणजे साधारण अनिल रावते यांच्या कुटुंबात एकूण टोटली 9 योजना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ह्या गरिबांसाठी नाही, तर साहेबांनी फक्त स्वतःच्या नातेवाईकांसाठी योजना काय केलेल्या आहेत आणि फक्त स्वतःच्या नातेवाईकांची यांनी घरं भरलेली आहेत. आता दुसरा विषय असा होता का तो आपल्याला माहिती आहे, पहिलं 1-2 वर्षापूर्वी हे केलं होतं आपण त्याच्यावरती. सीताबाई मोरे. सीताबाई मोरे ह्या साहेबांच्या सासूबाई आहेत. सीताबाई मोरे यांनी एकंदरीत 6 योजना घेतलेल्या आहेत. सीताबाई मोरे ह्या गव्हर्नमेंट सर्वंट होत्या. त्या आता रिटायर आहेत. त्यांची वय साधारण 80 ते 82 वर्ष वय आहे. त्यांना पेन्शन चालू आहे. तर त्यांनी ज्या योजना घेतल्या होत्या, तर त्यांनी ज्या योजनांसाठी जे लाईट बिल दिलं होतं, ते लाईट बिल बोगस दिलं होतं. आपण ज्यावेळेस या लाईट बिलची खात्री करण्यासाठी याला महावितरणाला आपण एक अर्ज दिला होता, का महावितरणाने आपल्याला जो रिप्लाय दिला होता का तुम्ही जो ह्या मागवला, म्हणजे कृषी पंपाच्या जोडणीबद्दल आपण जो दाखला मागवला होता त्यांच्याकडून, तर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं वरील विषय आपणास कळवण्यात येते की आपण केलेल्या मागणीनुसार महावितरणमध्ये श्रीमती सीताबाई पुनाजी मोरे ह्या नावाने कृषी पंपाचा कोणत्याही वीज जोडणी केलेली नाही. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं, म्हणजे ते सगळं त्यांनी बोगस दिलं होतं. हा आपण त्यांना एक अर्ज दिलेला होता. सीताबाई मोरे यांच्या नावाने 7.5 HP एक ओपन वेल मोटर दिलेली होती साहेबांनी. सीताबाई मोरे त्यांचा जर सातबारा जर आपण पाहिला, तर टोटल फक्त सीताबाई मोरे यांच्या नावाने 6.25 ते 6.5 गुंठेच फक्त जमीन येते त्यांच्या वाट्याला. सातबाऱ्यावरती टोटली 22 नावं आहेत त्यांची. त्यांना दुसरी एक योजना देण्यात आली होती. हा त्यांचा बोगस लाईट बिल आहे, म्हणजे ज्याच्यावरती हा कुठे स्कॅन होत नाही आणि असं MSCB कडे कुठेच याची नोंद नाही आहे लाईट बिलची. हा बोगस लाईट बिल देऊन ती योजना घेण्यात आलेली. सीताबाईच्या नावाने दुसरी एक घेतली होती 2 HP इलेक्ट्रॉनिक्स कडबाकुटी घेतली होती. म्हणजे ही एक योजना दुसरी योजना घेतली होती त्यांच्या नावावरती. तीन इंची पाईप हे पण त्यांनीच घेतले होते सीताबाई मोरे यांच्या नावावरती. ही तिसरी योजना आहे. म्हणजे आत्तापर्यंत ज्या शासनाच्या योजना आल्या ह्या फक्त यांच्या घरात यांच्या नातेवाईकांना
यांना दिलेले आहेत, बाकी काही कोणाला दिलं नाही. त्याच्यानंतर 90 mm पाईप हे पण त्यांना देण्यात आलेले आहेत. पुन्हा त्यासाठी सीताबाई मोरेंच्या नावावरती पुन्हा 5 HP 5 HP डिझेल पंप, म्हणजे 5 HP इंजिन आहे आपलं ऑइल इंजिन, ते पण सीताबाई मोरेंच्याच नावाने घेतलेलं आले. म्हणजे अशा अनेक योजना यांनी स्वतःच्या नातेवाईक, स्वतःच्या पाहुण्यांना यांना देण्यात आले. त्यानंतर 5 HP मोटार, म्हणजे असे जे आजपर्यंत ज्या योजना होत्या, म्हणजे ज्या मोठ्या योजना आहेत, त्या सगळ्या टोटली त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नातेवाईक आणि यांना देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर साहेबांचा दुसरा एक असा पराक्रम होता का ज्या 15 वित्त आयोगातून टाक्या वाटण्यात आल्या होत्या, तर आपण त्या टाक्यांसंदर्भात आपण जिल्हा परिषदेला एक पत्रव्यवहार केला होता. तर त्या टाक्यांचा आपण पत्रव्यवहार असा केला होता, 15 वित्त आयोग अंतर्गत जुन्नर तालुक्यात ज्या टाक्या वाटण्यात आल्या होत्या, साधारण त्या टाक्यात टोटली एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे 1000 टाकी आली होती. आणि ते सोमतवाडीला उतरवलं, तिथे नावं टाकायची कामं चालली होती या टाक्यांवरती. तर आपण त्यांना एक पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारात त्यांनी मला रिटर्न रिप्लाय दिलेला आहे. उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणच 15, म्हणजे मी अर्ज दिला होता, अर्ज हे होता संदर्भ आपला माहिती अर्ज दिनांक 5/9/2023. उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणच 15 वित्त आयोग अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावरून जुन्नर तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या खरेदी करण्यात आल्या असून त्याबाबतची माहिती संदर्भीय माहिती अधिकार अर्जानवे मागविले आहे. तथापि अशा प्रकारची खरेदी जिल्हा परिषद स्तरावरून झालेली नाही, तरी ह्या कार्यालयाकडे अशी माहिती उपलब्ध नाही. म्हणजे त्यांच्याकडे अशी कुठलीच माहिती नाही ह्या टाक्या आल्यात कुठून आणि काय हे त्यांना कुठलं कोणालाच माहिती नाही. या कार्यालयात कुठलंच पत्रव्यवहार नाही. तर आपण तेच पाहतोय. तर जर टाक्या जर त्यांच्याकडून कुठून खरेदी झाली नाही, मग ह्या टाक्या आल्या कुठून? ह्या टाक्यांवरती नाव टाकलेले आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब, विद्यमान सदस्य जिल्हा परिषद पुणे, 15 वित्त आयोग जिल्हा परिषद स्तर. मग ह्या जर टाक्या जर कुठून आल्याच न, याच्या जिल्हा परिषद खरेदी झाल्याच नाही, मग नक्की ह्या टाक्या आल्यात कुठून आणि हा काय गोलमाल आहे, हा आजपर्यंत काय उलगडलेला नाही आपल्याला. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा विषय असा होता का आपल्याकडे महत्त्वाचा विषय असा, समाज कल्याण विभाग 20% जिल्हा परिषद निधी योजना मागासवर्गीय समाज प्रबोधन साहित्य संच पुरवणे, ही योजना आहे 19ची. साहित्य पुरवणे, समाज प्रबोधन म्हणजे भजनाचं साहित्य पुरवायचं होतं. तर आता आपण जर पाहिलं, फक्त जर एकटी केवाडी जरी बघितली, तर एकट्या केवाडीमध्ये साहित्य दिले. दलित वस्ती समाज सुधारणा समाज मंदिर पहिलं बघा, एका गावासाठी फक्त केवाडीला भजनाचं साहित्य किती घेतलेलं आहे. तर त्याच्यात पहिलं. दुसरं आहे धोबीघाट समाज मंदिर. धोबी घाटामध्ये कुठलाही समाज मंदिर नाही. हा धोबी घाट खाली धरणाकडे आहे पाण्याजवळ, पण तिथे कुठलं समाज मंदिर नाही, पण त्याच्या नावावरती हे एक साहित्य घेतलं. त्याच्यानंतर निर्मळवाडी समाज मंदिर, त्याच्यानंतर लांडेवस्ती समाज मंदिर, त्याच्यानंतर वाकीवस्ती समाज मंदिर आणि त्याच्यानंतर आंबसेत समाज मंदिर. तर आता ही समाज मंदिरं कुठंच उपलब्ध नाही आहेत, पण तरी त्यांनी हा स्वतःच्या पदाचा वापर करून समाज कल्याण विभागातून त्या योजना घेतलेल्या आहेत. त्यानंतर दुसरी एक योजना आणली होती त्यांनी, मागासवर्गीय वस्तीत बँजो साहित्य संच पुरवणे, जिल्हा समाज कल्याण समिती बैठक. हा 18/9/2019चा विषय आहे. त्याच्यामध्ये बघा केवाडीसाठी किती बँजोचं साहित्य घेतलेलं आहे. पहिलं घेतलं धोबीघाट समाज मंदिर, म्हणजे ज्या धोबीघाट, हा धोबीघाटच नाही अस्तित्वात, म्हणजे घाट आहे पण समाज मंदिरच नाही आहे तिथं, तर तिथं बँजो साहित्य घेतलं, भजनाचं पण साहित्य तिथेच घेतलं. त्याच्यानंतर निर्मळवाडी समाज मंदिर, त्याच्यानंतर लांडेवाडी समाज मंदिर, वाकीवस्ती समाज मंदिर, आंबसेत समाज मंदिर. त्यानंतर इथं आहे दलित वस्ती समाज मंदिर, त्यानंतर जडर वस्ती समाज मंदिर, पांदर वस्ती समाज मंदिर, पांडव वस्ती समाज मंदिर. त्यानंतर आहे आंबेडकर वस्ती नगर समाज मंदिर आणि गावठाण समाज मंदिर. असे टोटली बँजो संच घेतले त्यांनी 11. ही समाज मंदिरच केवाडीत नाही आहेत, पण ह्या समाज मंदिर बोगस समाज मंदिरांच्या नावाखाली त्यांनी हे सगळं शासनाची योजना लुटलेल्या आहेत. तुम्हाला काय नाही ते आहे, पण ते
तुम्ही विचारल्यानंतर. कधी आलं हे आपल्या निदर्शनात? हे माझ्या निदर्शनात गेले 2 ते 3 वर्षापासून हे माझ्या निदर्शनात आलेले. आपण कुठं तक्रार केली घ्यायची? मी पंचायत समितीला पत्रव्यवहार केलेला, सगळीकडे पत्रव्यवहार केलेले आहेत, पण कुठलाच माझा आत्तापर्यंत हे झालेलं नाही त्याच्यावरती. मी आता जे सीताबाई पुनाजी मोरे मी म्हटलं त्याच्यावरती मी तक्रार केली होती, पंचायत समितीला कळवलं होतं. त्याच्यानंतर मग पंचायत समितीनं कारवाई चालू केली होती. पंचायत समितीचं मला एक पत्र पण आलं होतं त्याच्यावरती. तर त्या पत्रात असं म्हटलं होतं का विषय होता शासनाची फसवणूक करून योजना लाटल्याबाबत. संदर्भ श्री पांडुरंग पोपटुत्रे मुक्कामखेडी पोस्ट चावण तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचा दिनांक 6/6/2024 तक्रारी अर्ज. या कार्यालयाचा अर्ज प्राप्त दिनांक 13/6/2024. संदर्भीय विषयानवे आपणास कळवण्यात येते की कृषी विभाग पंचायत समिती जुन्नर या कार्यालयाकडून आपणास DBT योजनेअंतर्गत सन 2018-19 मध्ये 7 HP विद्युत पंप व 2 HP इलेक्ट्रॉनिक्स कडबाकुटी ह्या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच सन 2019-20 मध्ये 5 HP ऑइल इंजिन असा 3 अवजारांचा लाभ आपणास देण्यात आलेला आहे. तथापि सदर योजनेचा लाभ घेताना आपण 7.5 HP विद्युत पंपाचे व घराच्या विद्युत वापराचे खोटे व बोगस विद्युत देयक सादर केले. उपरोक्त अर्जदार यांनी ह्या कार्यालयास लेखी पुराव्यासह कळविण्यात आहे. तरी ह्या नोटीस अन्वये आपणास कळविण्यात येते की सदर नोटीस मिळाल्यापासून 5 दिवसात वरील प्रमाणे विद्युत देयक चालू महिन्याचे मूळ विद्युत देयक सादर करावे. मुदतीत विद्युत देयक ह्या कार्यालयास सादर न केल्यास ह्या कार्यालयाकडून आपल्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. पण असं कुठलीही कारवाई केलेली नाही आहे पंचायत समितीने. त्यांनी मला हे पत्र पाठवलं होतं का आम्ही त्यांना कारवाईचा आदेश दिलेले आहेत. पुन्हा मी तेव्हा पंचायत समिती ऑफिसला 1-2 वेळा गेलो होतो, पण त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही आजपर्यंत. केली का नाही हे तुम्हाला कसं काय माहिती ना मला. मग त्याच्यावरती पुढं काहीच नाही. पण ते मला पत्रव्यवहार करायला पाहिजे होतं त्यांनी. पंचायत समितीने मला कळवायला लागत होतं का तुमच्या अर्जाची अशाची कारवाई केलेली आहे. पुढं काय झालं मला असं कुठलंही पत्रव्यवहार केलेलं नाही पंचायत समितीने. तर जे तुम्ही जे सांगितलं का शासकीय नोकरीला जे लोक आहेत किंवा घरातले लोक आहेत त्यांना लाभ दिला, बरोबर. त्याच्या तक्रारीचा अर्जाचं हे का दाखवलं पण नाही, मी त्यांना तक्रारी अर्ज अद्यापही कुठं केलेलं नाही. म्हणजे त्यांच्यावरती तक्रारी अर्ज केला नाही. आपण भविष्यात याच्यावरती सगळ्यांवरती आपण तक्रारी अर्ज करणार आहे. 3 वर्षापासून आपण तक्रार केली नाही? तक्रार केलीच नाही. म्हणजे गेले 1.5 ते 2 वर्षापासून आपण याच्यावर कुठली तक्रार केली नाही. हे आत्ताच का तुम्ही उघड करताय? निवडणुका आल्या म्हणून? नाही, निवडणुका आल्या म्हणून नाही. तर काय झालं, हे सगळं मी हे केलं होतं. याच्या अगोदर मी एकदा कोंडाजी डेअरीला पत्रकार परिषद घेतली. ज्यावेळेस मी हे सगळं ओपन केलं, ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं का आता कुठंतरी काहीतरी होतंय, आणि मग त्यांनी काय केलं, मला चुकीच्या पद्धतीने माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करणे हा प्रकार केला आणि यापासून मला डायव्हर्ट केलं. पण तशी काय पैशाची मागणी देवराम लांडे केली? नाही, पैसे मागायचा काही संबंधच येत नाही त्याचा माझा. गुन्हा कसं काय पोलिसांनी दाखल केला? काय आता ते त्यांना माहिती. यांनी काय त्यांनी कुठला पिक्चर तयार केला, तिथं कायदा हे केलं त्यांनी, वेगळ्या प्रकारचा एक ड्रामा तयार केला आणि मग त्यांनी ते खोटे गुन्हे दाखल केले होते. मग तुम्ही कोणत्या लोकप्रतिनिधीकडे किंवा बाकीच्या कोण असेल मेन अधिकारी वगैरे त्यांच्याकडे गेला नाही? नाही, गेलो होतो ना आम्ही. मी 2 ज्या वेळेस गुन्हे दाखल झाले, खोटे गुन्हे दाखल केले, ते खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये सुरुवातीला जे हे होते पाखरे सरांच्या नावाने एक गुन्हा दाखल केला होता माझ्यावरती. तर पाखरे सरांनी ज्यावेळेस गुन्हा दाखल केला, तर त्या पाखरे सरांना आता माझं नंतर त्यांचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं का मला माझी गुन्हा दाखल करायची कुठली इच्छा नव्हती, पण यांनी मला दम दिला होता का तू जर गुन्हा दाखल नाही केला तर तुझ्यावरती मी विनयभंगाची केस दाखल करीन. त्यामुळे मला तो यांनी गुन्हा दाखल करावा लागला तुझ्यावर. देवराम लांडेचा भ्रष्टाचार ओपन केल्याच्या नंतर तुमच्यावर किती गुन्हे दाखल झाले? देवराम लांडेचा भ्रष्टाचार ओपन केल्याच्या नंतर माझे 4 ते 5 गुन्हे दाखल झाले. या सर्व गुन्ह्याला देवराम लांडे कारणीभूत? हो, सगळ्या गुन्ह्याला देवराम लांडे कारणीभूत. माझ्याकडे त्याचे पुरावे सगळ्याचे. त्यावेळी आमदार कोण होतं? त्यावेळेस आमदार अतुल शेठ होते. अतुल शेठ यांचे तुम्ही सहकारी होता, तुमच्याकडे एका पक्षाची जबाबदारी होती. बरोबर. अतुल शेठ यांनी तुम्हाला मदत करता देवराम लांडेंना मदत केली? काय त्यांचं काय केलं त्यांचं माहीत नाही मला, पण जे पाखरे सर होते अजून 2-4 व्यक्ती चांगले जबाबदार व्यक्ती होत्या. आम्ही आमदार साहेबांना पण भेटलो होतो. पाखरे सर स्वतः भेटले होते का साहेब मला याच्यातून बाहेर काढा, पण त्यावेळेस आमदार साहेबांनी काही मदत नाही केली याच्यात. देवराम लांडेंचं आमदारांनी ऐकलं तर आम्हाला बेनकेंनी नाही सांगू शकत त्याचं काय झालं, त्यांच्यातला विषय असेल तो. गुन्हे आपल्यावर दाखल होतात, बरोबर. कोणतरी राजकीय पाठिंब्याशिवाय काय दाखल होऊ शकत? 100% कुठली ना कुठलं कोणतरी असणारच. तुम्हाला अजून कळलं नाही कोण असेल? नाही, आता कसं सगळ्यांचीच नावं घेणे बरोबर नाहीये. ते सगळ्यांचं त्याच्यानंतर आपण ह्या मधल्या काळामध्ये सगळ्यांचा शोध लावलेला आहे.
त्यामुळे काही अडचण नाही. तुम्ही हे उघड का नाव का सांगत नाही? कोण कोण आहे याच्यामध्ये? हे काय होतं? तुम्हाला अडकवण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले ते समाज नाही आता याच्यामध्ये बरेच जण आहेत, पण ते टप्प्याटप्प्याने ज्यावेळेस वेळ येईल तसं आपण काढणारचा विषय तो. आताची ही जी पत्रकार परिषद तुम्ही घेतली, बरोबर. एक 2 दिवसापूर्वी एका ठिकाणी देवराम लांडेंनी भाषण केलं. त्या भाषणामध्ये मलईवाल्याचा ड्रायव्हर म्हणून बंडू होतोय असं काहीतरी ते बोललेत काय त्याच्यामध्ये. बरोबर. त्याच्यासाठी म्हणून आपण हे सगळं बाहेर काढतो. नाही असं काय नाही साहेब, मला याचं हे सगळे मी टोटल पुरावे एक एक कागद काढत होतो. मला आता 2 दिवसापूर्वी पण एक कागद म्हणजे भेटायचं होतं, ते राहिलं होतं माझ्याकडून येणे. माझं अजूनही पत्रव्यवहार चालू आहेत. मी त्या दिवशी पण याला नारंगाव आगारामध्ये एक माहिती अधिकार टाकून मी आत्ता एवढ्यात घेतल्या मागच्या आठवड्यात. मला गोडेगाववरून माहिती पाहिजे होती, ती पण मला 2 दिवसापूर्वी मिळालेली आहे. ज्यावेळेस माझ्याकडे कागद कंप्लीट झाली त्यावेळेसच मी हे पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला. हे मलईवाल्याचा सोकळ ड्रायव्हर असं तुमच्या आरोप केला ते खरं आहे का? नाही, ड्रायव्हर म्हणण्यापेक्षा आम्ही मित्र आहोत आणि आम्ही मित्र असल्यामुळे नेहमी बरोबरच असतो, त्यामुळे काय ड्रायव्हरचा याचा काही संबंध येत नाही. ही जी तुमच्यावर गुन्हे दाखल झाले किंवा काय झालं त्यावेळी त्यांनी मदत नाही केली का तुम्ही मित्र म्हणून? नाही, मित्र म्हणून मदत करण्यापेक्षा यांनी काय केलं, लागोपाठ हे गुन्हे दाखल केले. त्यामुळं बाकी काय कोणाला असं म्हणजे चान्सच भेटला नाही मदत करण्याचा, आणि काय मला काय कोणी मदत नाही केली. मी माझा हेच होतो, एकटाच होतो. बंडू उतळे थोडासा सनकी आहे, त्याचा वापर करून देवराम लांडेंवर निशाणा साधायचं काम होतंय का, तसं तुम्हाला वाटतंय का? काय सनकीचा विषयच काय, जे वास्तव आहे तेच मांडतोय. बरं, सनकी म्हणजे नेमका काय आहे? एखाद्याच्या पाठीमागं लागला का लागला? नाही, कसं मागं लागायचं म्हणजे विनाकारण कोणी लागतं का कोणाच्या पाठीमागं? माझं एकच ध्येय आहे का जे आदिवासी भागात ज्या योजना गरिबांपर्यंत जायला पाहिजे त्या पोचत नाहीत, हे स्वतःचीच घरं भरतात. याच्यात काय सनकीपणाचा विषय? जे मी वास्तव मांडतोय, जे वास्तव आहे तेच मांडतोय. मी आता एकाच्या मागं लागलो म्हणजे असं काहीच नाही. मी मातीवाल्यांच्या मागं लागलो होतो, मी याने योजना लुटल्या त्याच्या मागं लागलो होतो. मला जिथं चुकीचं होतं त्याच्या मी मागच लागतो 100%. म्हणजे असं काही सनकीचा विषय नाही. त्यांचं तर म्हणणं आहे की त्यांनी समाजातील इतर घटकांना देखील योजना दिल्या. मग तुम्ही असं कसं म्हणताय? कुठं दिल्यात? आता तुम्ही जर पाहिलं तर इतर घटकांना ज्या योजना दिल्या त्या ताडपत्री दिलेली माझ्याकडे सगळ्याचं हे आहे, रेकॉर्ड आहे. ज्या छोट्या योजना त्या इतर लोकांच्या फक्त तोंडाला पान पुसणे हा प्रकार जो म्हणतो आपण, तोच आहे. म्हणजे लोक बोलवणे, बुलबुलैया हा प्रकार आहे. छोट्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत, आणि जे मोठमोठ्या योजना आहेत ह्या सगळ्या टोटल स्वतःच्या घरात घेतलेल्या आहेत. हा फक्त तो हे आहे. बाकी अजून भरपूर कागद येते, अजून भरपूर कागद समोर यायचे आहेत. तुम्ही जी लिस्ट वाचताय एखाद्या मोठ्या योजनेची, त्याच्यामध्ये देवराम लांडेच्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांना लाभ दिलाय, बरोबर. पण बाकीच्या लोकांची नाव नाहीत का नाहीत ना, कुठं नाव आहेत? लिस्ट मध्ये? फक्त एकच नाव आहे का? पहा ना तुम्ही, माझ्याकडे जे आहेत ना त्याच्यात तुम्ही जर पाहिले म्हणजे जे सर्व्हिसला आहेत, नोकर वर्ग आहे, जे जवळचे नातेवाईक आहे, म्हणजे ज्यांना लाभ देणे गरजेचंच नाही अशा लोकांनी लाभ घेतलेला. आणि हे मोठ्या योजना शो करता का? टोटल म्हणजे बऱ्याच याद्या आहेत, त्या एकच नाही. मी आता याच्यातून शॉर्ट आउट करून ह्या याद्या काढलेल्या आहेत बाकीच्या. अशी एखादी यादी दाखव जेणेकरून ते त्यांचीच नाव आहेत सगळी. आता जर त्यांची जर म्हटलं तर एकच मिनिट. आता आपण हे जर पाहिले तर एकच व्यक्ती बाहेरचे, बाकी सगळे नातेवाईक आहेत. पाहू शकता. कसलं आहे ते योजना? ही सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे म्हणजे गिरगाई योजना आहे. एकच व्यक्ती बाहेरचं आहे, एकच व्यक्ती बाहेरचं आहे. बाकी टोटल नातेवाईक आहेत. अजून करा ना. पाठीमागं पण काहीतरी विषय आहे. नाही, हे बाकीचे हे वेगळं आहे, वेगळं पिठगिरणीचे लाभार्थी येते. ही पिठगिरणी लाभार्थी येते. त्याच्यामध्ये देवराम लांडेचं नातेवाईक नाही म्हणजे तुमचं कुठं असं म्हणणं आहे हो, मोठ्याला जी योजना आहेत मोठ्या योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभ या नातेवाईकांना सगळेच आहेत. आता गिरगाई द्यायची होती तर सगळे नातेवाईक त्याचेच आहेत. म्हणजे ज्यांना लाभ देता येत नाही असे लाभार्थी आहेत. म्हणजे 2 गोष्टी आहेत तुमच्या बोलण्यात असं लक्षात येत आहे का ज्या मोठ्या योजना आहेत त्या मोठ्या योजना त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना दिल्यात, आणि जे गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये आहेत बरोबर. अशा लोकांना त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना दिल्या. हो, मी ते त्याची आपण तक्रार का करत नाही? तक्रार काय झालं संदीप भाऊ, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा झाला, ज्या वेळेस मी याच्यावरती तक्रार घेतली, ज्यावेळेस मी याच्यावरती पत्रव्यवहार चालू केला, त्यावेळेसच माझ्यावरती लागोपाठ हे गुन्हे दाखल करण्यात आले. आता ह्या कायद्याच्या प्रक्रियेतून थोडं ह्या होतपर्यंत मला थोडा मध्ये कालावधी गेला, माझ्याकडे 1-1.5 वर्ष. त्यामुळे हे पुन्हा समोरच आणणार आहे आता. आणि हे देवराम सगळं लांडे यांचं तुम्ही आता हे जे वैयक्तिक लाभ लोकांना दिले घरातल्या असेल काय बरोबर असं तुम्ही काढताय, ही बाकीचे काही नेते आहेत बरोबर. त्यांनी पण तसंच काही जोल केल्या, अशा तक्रारी आरोप आहेत, त्याच्याबाबत तुम्ही नाही काढत? आता ह्या शासकीय योजना आहेत. आता दुसरं मला तर कोणी असा मोर्चा म्हणजे नेता वाटला नाही का बुवा त्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांनी वैयक्तिक स्वतःच्या कोणत्या कुटुंबाला दिलेल्या आहेत.
स्वतःच्या नातेवाईकांना दिले. मला तर कोणी आजपर्यंत यादीमध्ये कुठं सापडलेलं नाही. कारण मी टोटल यादी माझ्याकडे जवळजवळ पंचायत समितीमध्ये जे याद्या आहेत त्याच्यापैकी 90% दप्तर मी माहिती अधिकारात माझ्याकडे घेतलेले आणि मी त्याची छाननी करतोय प्रत्येक वेळेस. मी सगळं टोटल लाभार्थी एक 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 पाहतोय त्याच्यावरती. दत्ता गावारी यांनी ते बोगर काही लागवडमध्ये घोटाळा केला अशा अनेक लोकांनी तक्रारी केल्या होत्या. काही लोकांना लाभ पण मिळाला नाही किंवा ते घोटाळे तुम्ही काढत नाही. तो घोटाळा म्हणजे तो याच आहे गोडेगावचा. अजून मी गोडेगाव प्रकल्प का अजून फिरलोच नाहीये. माझी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हेच मी सध्याचं हे केलं होतं. मग त्यामुळे मी सुरुवातीलाच आत्ता याच्यात पंचायत समिती पाहिजे होतं. नंतर म्हटलं याच्याकडे जाईल. गोडेगाव आहे, फॉरेस्ट विभाग आहे, भरपूर आहे तसं काढण्यासारखं भरपूर काय आहे. पण ते म्हणलं टप्प्याटप्प्याने काढायचं असं चाललं होतं माझं. तुम्ही आता देवराम लांडे यांचा घोटाळा काढलाय. बरोबर. काही दिवसांपूर्वी तुमचे वडील देवराम लांडे यांचा प्रचार करत होते, त्यांची वाही करत होते. बरोबर. काय झालं होतं संदीप भाऊ, देवराम लांडेंनी ज्यावेळेस माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आणि खैरे खटकाळे आमच्या पाहुण्यांची तस्करी होती केदारी म्हणून, तिथं माझे वडील गेले होते. तिथं हे माशे यांना भेटले. तिथं भेटल्यानंतर म्हटले मामा काय झालं असं ते जाऊ द्या, ते केसी मी मागं घेतो, पण आताच्या वेळेस आमदारकीच्या इलेक्शनला मला मदत करा, म्हणजे असं आपल्या दाखवू नका बा का आपलं पटत नाही म्हणून. मग हे त्यांनी माझ्या वडिलांना तिथं सांगितलं. ते खैऱ्यामध्ये खैरे खटकाळ्यामध्ये केदारींची तस्करी होती, पाहुण्यांची असल्यामुळे हे सगळे तिथे होते. मग वडिलांना त्यांनी हे सगळं काय सांगितलं. वडिलांना वाटलं चला जाऊ द्या, जर देवराम लांडे एवढे गुन्हे झाले, जर आपल्या पोराला जर हे करत असेल, गुन्हे जर माघारी घेत असेल सगळे, तर मग आपण काय अडचण नाही याचा प्रचार करायला. आणि मग आमदारकीच्या इलेक्शनला म्हणले आमदारकीचं इलेक्शन झालं का ते सगळे गुन्हे आपण पाठीमागं घेऊ. पण तसा कुठलाच प्रकार घडला नाही. म्हणजे तुम्हाला वाचवण्यासाठी बापाची माया म्हणून ते वडिलांना वाटलं बा जाऊ दे, आपला पोरगा गुंतलेला आहे, याच्यातून तो मोकळा होईल, असा विषय झाला होता तो. तुमची मागणी काय? माझी मागणी काहीच नाही आहे. आता ह्या सगळ्यांवरती हे सगळ्या जनतेला कळलं पाहिजे का ह्या ज्या योजना आहेत हे सगळ्या भागाला कळलं पाहिजे, हे तालुक्याला कळलं पाहिजे का ह्या ज्या योजना आहेत वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या गोरगरिबांसाठी आलेल्या आहेत. पण ह्या सगळ्या यांची पदाचा वापर करून, सत्तेचा वापर करून हे वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, ह्या मोठ्या योजना असतील, ह्या सगळ्या यांनी घेतलेल्या आहेत, यांच्या कुटुंबात घेतलेल्या आहेत, नातेवाईकांनी घेतले, नातेवाईकांची घरं भरलेली आहेत. हेच मला आता याच्यावरती कारवाई व्हावं हीच माझी मागणी आहे का जे जे लाभार्थी आहेत, जे चुकीचा लाभ घेतलेला आहे यांच्यावरती कारवाई व्हावं. गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावरती. आणि ज्या अधिकाऱ्यांनी दिलेत, पंचायत समितीचे अधिकारी असतील, जिल्हा परिषद असतील, त्यांच्यावरती कारवाई व्हावं. निवडणुकीच्या काळात तुम्ही हा मुद्दा काढताय, निवडणूक समोर ठेवूनच काही नाही असं काही नाही आहे. माझं जे हे चाललं होतं, माझी जी याची प्रोसिजर चालू होती, न्यायालयीन प्रोसिजर, ती माझी आत्ता एवढ्यातच हे झालेली आहे. आणि ही कागद माझ्याकडे अशीच गेले 2 ते 3 वर्षापासून मी हे सगळे टोटली कागद हे केलेले आहेत, जमा केलेलं आहे. हे सगळं मी अजून काही हे करतोय. त्यामुळं काय असं काही निवडणुकीचा याचा काही संबंध नाही. किती लोकांनी तुम्हाला ही कागदपत्र काढण्यात किंवा हे करण्यात मदत केली? कोणीच नाही. हे वैयक्तिक माझं स्टेप बाय स्टेप मी स्वतःच कागद काढत होतो. मला काही याच्यात कोणाची मदत नाही, काय नाही. अर्ज दिला, माहिती भेटते, थोडा त्रास होतो त्याच्यात. जर आता तुम्हाला जर दुसरं जर पाहायचं झालं तर मी एक याचं मागवलं होतं. आता ते म्हणजे थोडं हे करून सांगतो तुम्हाला, थोडं विश्लेषण करून. मी केवाडी ग्रामपंचायतमध्ये पण मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला होता. त्यासाठी मी केवाडी ग्रामपंचायतला पण अर्ज टाकलेला का मला ग्रामपंचायतची माहिती मिळावी, म्हणजे काही हे आहे ते. तर मला केवाडी ग्रामपंचायतकडून एक लेटर आलं होतं. मी तुम्हाला एकच मिनिटात ते वाचून दाखवतो. प्रति पांडुरंग पोपट उतळे, मुक्काम केळी, पोस्ट चावण, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. विषय माहिती अधिकार, अर्ज दिनांक 14/12/2023, म्हणजे 14/12ला तुम्ही अर्ज टाकला होता तिथं रोजी. व अपील निकाल पत्र, म्हणजे मला त्यांनी ती माहिती दिली नाही कोणी, त्यांनी. मग मी अपिलात गेलो. मला अपील निकाल पत्र दिनांक 4/3/2024, म्हणजे अपिलातही मला त्यांनी माहिती ती दिली नाही. त्यानुसार माहितीचे अवलोकन करण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत म्हणजे त्यांनी मला एक पत्र पाठवलं ग्रामपंचायतना. मुद्दे वरील विषयाने आपणास कळवण्यात येते की आपण माहिती अधिकार दिनांक, अर्ज दिनांक 14/12/2023 व अपील सुनावणीमध्ये दिलेल्या निकालपत्रानुसार आपणास कळवण्यात येते की आपण ग्रामपंचायतकडे मागितलेली माहिती ही सर्व ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध असून ग्रामपंचायत ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे झेरॉक्ससाठी लागणारा खर्च ह्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे झेरॉक्स प्रत देणे ग्रामपंचायतीला शक्य नाही. म्हणजे जी मी माहिती मागवली होती, ग्रामपंचायतकडे पैसेच नव्हते,
पण माझी जर माहिती वेळेत दिली असती त्यांनी अर्जाची, तर पैसे मला जर पत्रावर केला असता का एवढी रक्कम तुम्हाला भरणे आहे, एवढ्या प्रत आहेत, 2 रुपये प्रतिप्रमाणे मी ते पैसे भरू शकत होतो. पण त्यांनी मला तसं काही हे केलेलं नाही. पण त्यांनी मला वेगळ्या पद्धतीने थोडं घेतलं होतं. त्यामुळे सदरील माहिती ही आपणास पाहण्यासाठी व अवलोकन करण्यासाठी दिनांक 12/3/2024 वार मंगळवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता कार्यालयीन वेळेस ग्रामपंचायत कार्यालय केवाडी येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी सदरील माहिती पाहण्यासाठी व अवलोकन करण्यासाठी तुम्ही स्वतः समक्ष हजर राहावे. बघा त्यांनी कसं हे केलं होतं माझ्यावर. माहिती ही आपण स्वतःहून हजर राहून पाहावी लागेल. त्यासाठी कुठल्याही प्रतिनिधी आपणासोबत आणू नये. म्हणजे मला एकट्यालाच बोलवलं होतं. विशेष म्हणजे काय आहे का माहिती पाहायला येताना सोबत कोणाला आणायचं नाही, एकट्यानेच यायचं. बरोबर. माहिती पाहताना असताना माहितीचा फोटो काढता येणार नाही, म्हणजे त्याचा फोटो पण आपण काढायचा नाही किंवा रेकॉर्डिंग करता येणार नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कॅमेरा मोबाईल ठेवता येणार नाही. तरी आपण माहिती पाहण्यास व अवलोकन करण्यासाठी वेळेवर उपस्थित राहावे, जेणेकरून मागितलेली माहिती लवकरात लवकर देता येईल. मग तुम्हाला जर मला माहिती द्यायची होती तर मला पत्र काढलं असतं. काय तुमच्या प्रति होते 100 असो, 200 असो, 300 प्रति असो, 3000 असो, 2 रुपये प्रमाणे मी पैसे भरले असते. पण यंदा ती माहिती द्यायची नव्हती. वेगळ्या पद्धतीनं मला पुन्हा फसवायचं होतं. म्हणून जवळ मोबाईलही आणायचा नाही, कोणी सोबत घेऊनही यायचं नाही, म्हणजे अजून एखादा गुन्हा दाखल करता आला असता. तुम्ही गेलाच नाही की? गेलोच नाही मी. हा सगळा प्रकार आहे. तुमच्यावर किती गुन्हे टोटल दाखल झाले आणि का दाखल झाले, कुणी दाखल केले, जरा माहिती सांगा. कारण की तुमच्या पत्रकार परिषदेनंतर ते तुमच्या गुन्ह्याचा उल्लेख करणार आहे. नाही काय अडचण नाही गुन्ह्याचा उल्लेख केला तरी माझ्यावरती टोटली 5 गुन्हे दाखल झाले. एक पाखरे सर आश्रमशाळा आजनवळे त्यांनी केला होता. दुसरा तिथलीच व्यवस्थापन समिती. तर व्यवस्थापन समितीने काय केला होता का बा जुने पत्रे, शाळेचे जुने पत्रे चोरले. म्हणजे 65 वर्षापूर्वीचा सिमेंटचा पत्रा, ज्या पत्र्याला हात लावला तरी पत्र्याचा तुकडा पडतो, तो पत्र चोरले म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल यांनी करायला लावला. त्या शालेय व्यवस्थापनला तो युवराज लांडे म्हणून होता एक. तो युवराज लांडेला यांनी सांगून तो गुन्हा दाखल करायला, यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्यामुळं त्याला एक गुन्हा तो दाखल करायचा लावला. दुसरे इकडं मी त्यावेळेस माझ्या वकील मला हे टाकायचं होतं, जामीन टाकायचं होतं. त्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. पुण्यावर मी येत होतो. त्याने इकडे ते पांगरी माता तिकडं त्या साईडला एक त्यांनी त्याचं एक ओळखीचं पाहुणं होतं कोणतरी, त्यांना सांगून ठेवलं होतं, बंडू ते जर कुठं दिसला तर मला फोन करा. मग तिथं मग पाहिल्यानंतर मग त्यांनी मला तो एक त्या भागात होतो म्हणून माझ्या पाठीमागं गाड्या लागल्या, पोलिसांच्या गाड्या सांगितल्या आणि मग मला तो एक गुन्हा दाखल केला त्यांनी. म्हणजे असे ते तीन गुन्हे तिथं त्यांनी दाखल केले होते माझ्यावरती लागोपाठ. एक माती संदर्भात गुन्हा दाखल केला, माती संदर्भात गुन्हा दाखल केला आणि यांनी स्वतःच माती चालू केली देवराम लांडेंनी. म्हणजे मातीचा एक गुन्हा दाखल करायला लावला खंडणी मागितल्याचा, आणि हे स्वतःच यांनी ते चालू केलं होतं. आणि एक त्यांनी स्वतः माझ्याकडे खंडणी मागितली म्हणून असं एक गुन्हा त्यांनी दाखल केला होता माझ्यावरती. पोलीस यंत्रणेने दबाव खातर तुमच्या गुन्हे दाखल? हां, ते सांगतात यांनी ते पोलीस डिपार्टमेंटला ते वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चरच बनवलं होतं. असं पिक्चर बनवून सांगितलं का बंडू उतरले मोठा गुंड आहे, बंडू उतरले मोठा अतिरेकी आहे. म्हणजे हे असं एक पिक्चर बनवलं होतं त्यांनी. पण आता हा सगळा प्रकार घडला होता त्यावेळेस. नाही एवढं आत्ता तरी एवढं पुष्कळ झालेलं आहे. बाकी उर्वरित पुढच्या याच्यात घेता येईल, काही अडचण नाही. कधी होणार ती पत्रकार परिषद? पुन्हा ज्यावेळेस माझ्याकडे अजून बाकी कागद माझे हे करतोय मी, शॉर्ट आउट मारतोय, माझे टोटल कागद शॉर्ट आउट झाले का मी पुन्हा तुम्हाला हे बोलवलंच. आज जसं सहकार्य केलं तसं मला पुन्हा सहकार्य करायला ही तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे. तांबे बारावच्या निवडणूक आता काही दिवसावर आलेली आहे. पुन्हा लोकांनी मतदान करावं असं तुम्हाला वाटतं? मी तर म्हणेल नवीन चेहऱ्याला संधी द्यावा. आजपर्यंत यांनाच प्रत्येक वेळेस यांना संधी देऊन यांनी तुम्ही पाहिलेलं आहे, यांनी स्वतःचीच घरं भरलेली आहेत. त्यामुळं नवीन चेहऱ्याला संधी द्यावा आणि ह्यावेळेस सुनीताताईला मतदान करावं अशी माझी हे आहे.